तुमच्या व्यवसायासाठी प्रोफेशनल वेबसाईट बनवायची आहे, पण कोडिंग किंवा डिझाईन काहीच येत नाही? काळजी सोडा. आता विथल AI सोबत तुमची वेबसाईट तयार होईल फक्त एका प्रॉम्प्टमध्ये. कोडिंग नाही, क्लिष्ट प्रक्रिया नाही, फक्त तुमची कल्पना आणि स्मार्ट AI. सुरुवात करा अगदी सोप्या पद्धतीने. फक्त ब्राउझर उघडा आणि टाईप करा vithlai.netlify.app. इथूनच सुरू होते तुमच्या वेबसाईट बनवण्याची स्मार्ट AI यात्रा. फक्त लॉग इन बटनावर टॅप करा. कंटिन्यू विथ गुगल पर्याय निवडा. तुमचा जीमेल अकाउंट सिलेक्ट करा आणि काही सेकंदात लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या ऑलवर क्लिक करा आणि त्यामधून कोड जनरेटर हा पर्याय निवडा. आता जनरेट बटनावर क्लिक करा आणि पुढे वेबसाईट हा पर्याय निवडा. आता आपण एक ट्रायल एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला एका हॉटेल बिझनेससाठी वेबसाईट बनवायची आहे, म्हणून इथे आपण टास्क म्हणून रेस्टॉरंट वेबसाईट निवडतो. विथल AI मध्ये तुम्ही तुमच्या बिझनेससाठी थीम सुद्धा सिलेक्ट करू शकता. इथे मी एक ग्लास मॉर्फिझम निवडतो. रेस्टॉरंट वेबसाईटसाठी कलर्स खूप महत्त्वाचे असतात, म्हणून आपण डार्क ब्राऊन आणि ऑरेंज असा प्रीमियम कलर कॉम्बिनेशन निवडतो. यामुळे वेबसाईट दिसायला एलिगंट आणि प्रोफेशनल होते. आता आपण वेबसाईटमध्ये आवश्यक सेक्शन्स ॲड करतो. हिरो, फीचर्स, अबाउट, सर्व्हिसेस, टेस्टिमोनियल्स, प्राइसिंग आणि कॉन्टॅक्ट. शेवटी एक क्लीन फुटर ॲड करून वेबसाईट पूर्ण करतो. बिझनेस वेबसाईटसाठी लागणारे सगळे इम्पॉर्टंट सेक्शन्स विथल AI मध्ये फक्त एका क्लिकमध्ये ॲड करता येतात. बिझनेस कोणताही असो, विथल AI मध्ये वेबसाईट डिझाईन करणं खूप सोपं आहे. आता आपण रेस्टॉरंट वेबसाईटसाठी एक सिंपल प्रॉम्प्ट लिहितो आणि एंटर दाबताच विथल AI काम सुरू करतं. एंटर क्लिक केल्यानंतर विथल AI आपोआप कोड जनरेट करतं. इंडेक्स HTML, style.css आणि script.js अशा 3 फाईल्स तयार होतात. हे सगळं फक्त 2 ते 3 मिनिटात. कोड जनरेट झाल्यानंतर आपण सेव्ह टू लायब्ररीवर क्लिक करून प्रोजेक्टला एक टायटल देतो. आता हे सगळं कोड विथल AIच्या कोड लायब्ररीमध्ये सुरक्षित सेव्ह होतं. आता आपण लायब्ररीमध्ये जातो. वेब आयकॉनवर क्लिक करून आपला प्रोजेक्ट सिलेक्ट करतो. इथे संपूर्ण वेबसाईट कोड नीट आणि प्रॉपरली व्ह्यू करता येतो. जर वेबसाईटमध्ये काही बदल करायचा असेल तर ते एडिट करून पुन्हा सेव्ह करता येतं, अगदी सोप्या पद्धतीने. माहिती बदलायची असेल तर HTML कोड एडिट करा. डिझाईन आणि स्टाईलसाठी CSS कोड वापरला जातो आणि ॲनिमेशन्स किंवा इंटरॅक्शनसाठी जावास्क्रिप्ट कोड चेंज करता येतो. आता प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करा आणि तुमची वेबसाईट कशी जनरेट झाली आहे ते लाईव्ह पहा. इथे आपण तयार झालेली वेबसाईट डिटेलमध्ये पाहतो. स्मूथ ॲनिमेशन्स, आकर्षक फोटोज आणि क्लिअर माहिती सगळं व्यवस्थित दिसतं. लेआउट पूर्ण प्रोफेशनल आहे आणि मोबाईल व डेस्कटॉप दोन्हींसाठी रेस्पॉन्सिव्ह आहे. हे सगळं विथल AI मुळे शक्य होतं. आता आपण पाहणार आहोत वेबसाईट कशी डिप्लॉय करायची. तयार केलेली वेबसाईट लाईव्ह कशी करायची ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. विथल AI मुळे डिप्लॉयमेंट प्रोसेस सुद्धा खूप सोपी होते. चला पुढचा स्टेप पाहूया. वेबसाईट डिप्लॉय करण्यासाठी पब्लिश बटनवर क्लिक करा. इथे तुमचं डोमेन नाव टाका. उदाहरणासाठी मी इंडियन हॉटेल हे डोमेन टाकतो. पण डिप्लॉयवर क्लिक केल्यानंतर एरर येतो, कारण हे डोमेन आधीच कुणीतरी घेतलेलं आहे. म्हणून आपण डोमेन नाव बदलतो आणि नवीन नाव इंडियन हॉटेल सताना टाकतो. बघा, वेबसाईट यशस्वीरित्या डिप्लॉय झाली आहे. आता आपण URL कॉपी करून ती व्ह्यू करू शकतो. विथल AI हे फ्री होस्टिंग देते आणि HTTP प्रोटोकॉल वापरतो, म्हणून ही वेबसाईट कुठल्याही डिव्हाइसवर सुरक्षितपणे लाईफटाईम पाहता येईल. अशा पद्धतीने आपण विथल AI वापरून प्रोफेशनल वेबसाईट सहज बनवू शकतो. हे टूल मी स्वतः तयार केलं आहे, तुमच्यासाठी सोपं आणि जलद सोल्युशन म्हणून. तुम्हालाही वेबसाईट बनवायची असेल तर आजच विथल AI वापरा. आणि लक्षात ठेवा, क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीचा कॉम्बिनेशननेच उत्कृष्ट वेबसाईट तयार होतो. धन्यवाद पाहिल्याबद्दल. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स.